ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी. ओ बे आता रोज काय नवीन नवीन कार्ड द्यायची याला. हो भाऊ बरं झालं भेटलात तुम्ही. काय झालं? हे बघा तुमचा जो हा संजय आहे ना तो डोसक्यात जायला लागलाय आपल्या आता. आता इतक्या रात्री काय झालं? रात्री काय झालं? तो संजय आहे ना नवरा संचारलाय त्याच्यामध्ये. आपल्याला त्याची बायको समजतो तो. हो बबली तू अजून थोडे दिवस सांभाळून घे. हो त्याला त्याचा हात सांभाळायला सांगा ना आधी. आपण सांगितलंय आधीच आपल्याला टच केलेला आवडत नाही. हा त्याने पुन्हा आपल्याला टच केलं आणि आपण काय केलं ना हात मोडून त्याचा हातात दिला तर बोलायचं नाही आपल्याला. बबली तू असलं काहीही करायचं नाहीये. मी सांगितलंय तसंच तुला वागावं लागेल. मी तुला पाहिजे ती रक्कम दिलेली आहे त्यामुळे या घरात सभ्यपणेच राहायचं काशीसारखं. अच्छा म्हणजे तो असभ्यपणे वागेल आणि आपण सभ्यतेसारखं वागायचं त्याच्याशी. बबली तू इतके दिवस सहन केलंयस ना कळ सोसलीयस ना अजून काही दिवस मी तुला शब्द देतो मी लवकरात लवकर यातून काहीतरी मार्ग काढतो. तो काय मार्ग काढायचा आहे ना तो लवकर काढा. आपल्या हातून काय राडा बिडा झाला तर आपल्याला सांगायचं नाही. हा तू असलं काहीही करायचं नाही ज्याच्यामुळे त्यांच्या मनात तुझ्याबद्दल संशय निर्माण होईल. कळलं? हे बघ मी बघतो काय करायचं ते. भाऊ भाऊ बुवा तुम्ही इथे? भाऊ अहो तुम्हाला काय कळलं का नाही? काय? अहो बापाजी म्हण वारुळातून प्रगट होणार आहेत. बुवा हे अशक्य आहे. अहो तो कसा परत येईल? भाऊ भाऊ अहो बापाजी बाबतीत काय बी होऊ शकतं. पण बाप्पाजी जिवंतच कसा असेल? काय रे बॅग घेऊन कुठे निघालास? आई अगं मी जरा मुंबईला जाऊन येतो. मुंबईला? असं अचानक? काय काम आहे? काम नाही म्हणजे सरिताचा फोन आला होता. तिची तब्येत जरा बरी नाहीये. आता तिला काय धाड भरले? काय झालं तिला? काही झालं नाहीये ग. होणार आहे. अरे काय होणार आहे? हा आई ते मी 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 मीच्या पुढे काय जाशील? काय बोल ना काय? ते आपण आहे ना एकदम पाप माणूस होणार आहे. पाप होणार आहे पाप. काय? येस फादर आणि तू आजी. अरे अरे काय उद्योग करून ठेवलेस तू हे? उद्योग उद्योग म्हणजे तू हा मी बाप होणार आहे तुला त्याचा आनंद नाही झाला? अरे तसं नाही रे. आता घरात काय चाललंय हा आणि तुला तुझं कौतुक करून घ्यावंसं वाटतंय? अगं तसं नाही ग पण शेवटी या घराला वारस मिळणार आहे. वंशाचा दिवा आणि आज ना उद्या ते होणारच होतं नाही का? मग तिकडे काय तिचे डोहाळे पुरवायला चाललायस की काय आता? नाही ग तसं नाही पण आता जायला पाहिजे ना. बरं तिला सध्या इथे घेऊन येऊ नकोस. नाही 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 तू इकडे येणार नाही अजिबात. आम्ही तिला सांगितलंय तुझं जे सगळं झालं ना बाळणपण वगैरे की मगच ये. असं म्हणजे प्लॅनिंग आधी ठरलेलं होतं सगळं हो की नाही? आणि आता मला सांगतोयस तू? नाही तसं तुला सांगणारच होतं पण
सूर्या अरे अरे कसं होणार माझं इथे सांग. त्या संजयचं एवढं टेन्शन चालू आहे. ती जगदंबा काशी माझ्या डोक्यावर येऊन बसली आणि आता तू असा गेला म्हटल्यावर मी मी एकटीच पडणार रे इकडे. आई तुला कशाला हवी कोणाची सोबत? हा तू एवढी खंबीर आहेस, कोणाची हिंमत आहे का तुझ्या वाटेला जायची? तू अजिबात टेन्शन घेऊ नको, कळलं ना? आई तसे आई मी 4-5 दिवसात परत येणारच आहे. हा चल निघू का मी? आता मी थांब म्हटल्यावर थांबणार आहेस का? निघ. हा ठीक आहे, तिच्या गुलब्याला पाठवतो तो बॅग घेऊन जाईल ना. चल कुणीतरी येणार पाहुणा घरी. काशी माझ्यावर रागावली आहे आणि तिचं रागावणं साहजिक आहे, कारण आमचं नातं विश्वासावर टिकलं होतं आणि मी तिच्यावर अविश्वास दाखवला. कोणत्याही स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेतला तर तिला राग हा येणारच. आणि मी तिच्यावर जो अन्याय केलाय त्यामुळे ती चिडणार नाही तर काय. संजय मला एकटं सोडशील प्लीज? का आता का तुला एकटं राहायचंय? कळतंय मला संजय की तुला एकटं का राहायचंय ते. हीच किंमत केलीस माझ्या प्रेमाची. जोवर ती काशी नव्हती तोवर तू मला जवळ केलंस आणि ती परत आली तर मला दूर लोटतोस. एक सांगते संजय, माझं तुझ्यावर जे प्रेम आहे ते कायमचं राहणार. संजय मन जुळायची असली ना तर आपण एकमेकांपासून खूप दूर राहिलो तरी ते जुळतातच. जसं आपलं झालं, आपलं एकत्र होणं हे विधिलिखित आहे. म्हणून सांगते आपलं लग्न होणारच. संजय काहीही झालं तरी आपलं लग्न होणार. चित्रा प्लीज. संजय अरे चित्रा हे बघ, लग्न व्हायचं असेल तर ते आपण झाल्यावर बघू. याचा अर्थ कळू शकतो मला? चित्रा अर्थ कळतोय तुला, कदाचित तो पटत नसेल. संजय जर माझं तुझ्याशी लग्न झालं नाही ना तर मी कोणाशी लग्न करणार नाही. समजलं? संजय मी फक्त तुझी आहे रे. कसं कळत नाही तुला? फक्त तुझी. चित्रा चित्रा प्लीज. चित्रा चित्रा टोपी ही चित्रा ना जरा विचित्रच घुसत चालली आहे. अंगावर या काशीचे कपडे नसते ना घरातल्या सगळ्या विलन कंपनीला ना फुलटू केला असता आपण. चित्रा चित्रा डोळे उघड. चित्रा चित्रा संजय तू फक्त माझा आहेस रे.
लकाकणार पाणी सांगे तुझीच कहाणी हे लकाकणार पाणी सांगे तुझीच कहाणी तू परिकथेतली राणी तू परिकथेतली राणी तुझ्या डोळ्यात सोनेरी स्वप्न गाणी तुझ्या डोळ्यात सोनेरी स्वप्न गाणी तुझ्या कृपेची बरसू दे अमृतवाणी तुझ्या कृपेची बरसू दे अमृतवाणी आली भाग्याची लक्ष्मी अशी सोन पावलानी आली भाग्याची लक्ष्मी अशी सोन पावलानी येता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया आई. घरदार आई, मला माफ कर. तिची पाऊले पुजाया दारी आली गल मला माहितीये की मी बबली आहे असं खोटं मी यांच्याशी बोलतेय मी तरी काय करू मी यांना खरं सांगण्याचा प्रयत्न केला तर बरा रोज उजळे ग सुखानी पोटी भरा ते पहाट माझं कोणीच ऐकत नाहीये मी बबली नाहीये काशी असं सांगितलं तर त्यांनी हसण्याभरी नेलं माझं तुझ्याकडे एवढंच मागणं आहे की माझं बाळही त्याच्या बाबांना भरपूर सुख दे माझं काहीही झालं तरीही चालेल लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी बघूया काहीतरी आज नक्कीच काहीतरी घडणारा चमत्कार. अहो काकी जावा तिथे रांगोळी बिंगोळी काढा फुलं बिलं व्हा तिथे. हो 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 अरे पण या वारुळातून बाप्पाजी येणार कसे? अहो काकी तोच तर चमत्कार हाय. हा. हो काकी हो बाप्पाजी म्हणजे चमत्कारिक पुरुष आहेत. अरे अकलेच्या कांद्यात चमत्कारिक पुरुष नाही चमत्कारी पुरुष बोल. अरे तेच ते लोक हो आपलं भिरागाव थोर आहे गावाचं भाग्य म्हणूनच बाप्पाजी आज या वारुळातून आपल्या समोर प्रगट होणार आहे. चला आता सगळं चांगलं झालं ना आपण सर्व मिळून वारुळाची पूजा करूया. चला नमः ओम वीराय 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 नमः बाप्पाजी 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 प्रकट झाले बाप्पाजी प्रकट झाले बाप्पाजी प्रकट झाले बाप्पाजी प्रकट झाले बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा बाप्पाजींचा
गावाचं ग्रहण कधी संपणार आहे देव जाण. कोणतं ग्रहण? कोणतं म्हणजे बाप्पाजीचं ग्रहण. अहो तो बाप्पाजी परत येणार आहे गावात अशी समधीकडे बोंबाबोंब आहे. अहो अहो तो बाप्पाजी वारुळातून बाहेर निघणार आहे. सापाची जात आहे, अजून कुठून येणार तो? भाऊ मला एक समजत नाही. तुम्ही तर म्हणला होतात मी त्याला संपवलं म्हणून, मग आता परत कसं येणार? तेच कळत नाही गोदा आत्या की हा जिवंत कसा. काय भानगडे मला कळलंच पाहिजे. मी येतो. या माझ्या भिरा गावातील समस्त सज्जन स्त्री पुरुष हो, आज तुम्ही एवढा मोठा प्रचंड सोहळा करून मला प्रकट केलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे. लोको, तुम्हाला ठाऊक आहेच की माझं इथलं जीवित कार्य संपलं म्हणून मी समाधिस्थ होण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हा सर्वांच्या समोर मी जिवंत समाधी घेतली. पण मी इथून गेल्यानंतर या गावामध्ये काही भयानक गोष्टी घडत गेल्या. आई हिराईच्या दागिन्यांची चोरी झाली. आई हिराईनं मला सांगितलं, बाप्पाजी तू परत जा, या भिरा गावाला तुझी खूप गरज आहे. लोको, स्वर्गातल्या समस्त देवांनी मला आग्रह केला, बाप्पाजी तू पुन्हा पृथ्वीवरती भिरा गावात जा. लोको, मी सगळ्या देवांना सांगितलं, आपल्या भिरा गावाला जर माझी गरज असेल तर मी एकदाच काय 100 वेळा पुनर्जन्म घ्यायला तयार आहे. विजय असो बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा विजय असो. लोक, आता मी आलोय. तुम्ही निर्धास्त रहा. बाप्पाजी तुमचं संरक्षण करण्यासाठी पूर्ण समर्थ आहे. निर्भयपणे जगा. ओम भिराय नमः. बाप्पाजींचा 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 विजय असो बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा विजय असो बाप्पाजींचा बाप्पाजींचा विजय असो. ओ बाप, काय? तुमचं काम करतोय आपण व्यवस्थित. आपल्या कामाचं काय? तू चिंता करू नकोस. जो डॉक्टर तुझ्या आईच्या डोळ्यांचं ऑपरेशन करणार आहे मी त्याला 5 लाख रुपये पाठवलेत. हे बरं केलं, आपलं एक टेन्शन तरी सुटलं. हो पण भाऊ, त्या संजयला आवरा जरा. तो आपल्याला खरी काशी समजतोय. प्रत्येक वेळी आपल्या अंगठीला येतो तो. हे बघा, त्याने काय राडाबिडा केला ना तर आपण नाही सहन करणार. तू अजिबात काळजी करू नकोस. संजय खूप समजूतदार आहे. पण तू एका गोष्टीची काळजी घे, तू काशी नाहीयेस हे कुणालाही जाणवायला नको. कळलं? येतो.